नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्यासोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करते. आपण सगळेच आपल्या घराला खूप प्रेमाने सजवतो, डेकोरेट करतो. पण काही दिवस गेले की अचानक घर अस्ताव्यस्त दिसायला लागतं. कपडे इकडे तिकडे, किचन थोडं मेसी, टेबलवर वस्तूंचा ढीग आणि मग आपण ठरवतो, आज पूर्ण घर साफ करायचं. पण खरं काय होतं? ते काम इतकं मोठं वाटायला लागतं की आपण ते पुढे ढकलत राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घर एका दिवसात घाण होत नाही आणि ते एका दिवसात पूर्णपणे स्वच्छही होत नाही. घर कायम स्वच्छ ठेवायचं असेल तर मोठे एफर्ट्स नाही तर छोट्या सवयी महत्त्वाच्या असतात. आज मी तुम्हाला काही सिंपल, प्रॅक्टिकल आणि खरंच कामाला येणाऱ्या सवयी सांगणार आहे, ज्या तुम्ही रोजच्या आयुष्यात सहज फॉलो करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अनावश्यक वस्तू घरातून काढून टाकणं. आपण अनेकदा अशा वस्तू साठवून ठेवतो ज्या आपण महिन्यांपासून वापरत नाही. कपाटात पडलेले जुने कपडे, किचनमधली न वापरणारी भांडी किंवा फक्त जागा अडवणाऱ्या वस्तू. एक दिवस ठरवा, एक बॅग घ्या आणि घरातील प्रत्येक खोलीत जा. प्रत्येक वस्तूकडे बघा आणि स्वतःला विचारा, मी हे खरंच वापरते का? जर उत्तर नाही असेल तर ती वस्तू बॅगमध्ये टाका. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण एकदा का तुम्ही हे केलं तर घर हलकं आणि मोकळं वाटायला लागेल. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा असणं. घर अस्ताव्यस्त होण्याचं मुख्य कारण म्हणजे वस्तू ठेवायची ठरलेली जागा नसणं. आपण वस्तू वापरतो आणि मग ती कुठेही ठेवून देतो आणि हळूहळू सगळं विस्कळीत होतं. जर प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक जागा असेल तर घर आपोआप नीट राहायला लागतं. किचनमध्ये मसाले, भांडी आणि ग्रोसरीज वेगळं ठेवा. हॉलमध्ये छोट्या वस्तूंसाठी एक ट्रे ठेवा आणि बेडरूममध्ये कपडे कॅटेगरीनुसार अरेंज करा. छोटे कंटेनर्स किंवा स्टोरेज बॉक्सेस वापरले तर सगळं अजून सोपं होतं. तिसरी सवय म्हणजे रोज थोडी क्लीनिंग. आपण अनेकदा सगळं एकाच दिवशी क्लीन करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते खूप मोठं काम वाटायला लागतं. पण जर तुम्ही दररोज फक्त 5 ते 10 मिनिटं दिलीत तर घर कायम नीट राहू शकतं. दररोज थोडंसं डस्टिंग करा. टेबल, टीव्ही युनिट आणि शेल्व्स साफ करा. मायक्रोफायबर क्लॉथ वापरला तर डस्ट पटकन निघतो आणि पुन्हा पसरत नाही. आणि आठवड्यातून एकदा फॅन, खिडक्या आणि कोपरे साफ करणं विसरू नका. आणखी एक छोटी पण खूप प्रभावी सवय म्हणजे वापरा आणि लगेच जागेवर ठेवा. आपण वस्तू वापरतो पण परत ठेवायला विसरतो आणि तेच हळूहळू मेसमध्ये बदलतं. जर तुम्ही ही एक सवय लावली तर तुमचं अर्धं काम तिथेच संपेल. रात्री झोपण्याआधी फक्त 10 मिनिटं घरासाठी द्या. कुशन नीट लावा. विखुरलेल्या वस्तू जागेवर ठेवा. किचन प्लॅटफॉर्म साफ करा. सकाळी उठल्यावर स्वच्छ घर दिसलं तर दिवसाची सुरुवातच पॉझिटिव्ह होते. आता काही युजफुल क्लीनिंग हॅक्स. किचनमधले डाग काढण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडा खूप इफेक्टिव्ह असतात. ग्लास आणि मिरर साफ करण्यासाठी व्हिनेगर आणि पाण्याचं मिक्सचर वापरा. ते अगदी स्पॉटलेस होतात. न्यूजपेपरने ग्लास पुसला तर मार्क्स राहत नाहीत. शू रॅकमध्ये बेकिंग सोडा ठेवलं तर वास कमी होतो आणि वॉर्डरोबमध्ये नीम लीव्स ठेवल्या तर किडे येत नाहीत. आठवड्यातून एक दिवस डीप क्लिनिंगसाठी ठेवा. त्या दिवशी बाथरूम नीट साफ करा, बेडशीट्स बदला आणि फ्रिज क्लीन करा. यामुळे रोजचं क्लिनिंग खूप सोपं होतं. शेवटी एकच गोष्ट, घर स्वच्छ ठेवणं म्हणजे एक मोठं काम नाही, ती फक्त एक सवय आहे. आणि एकदा काही सवय लागली तर तुमचं घर नेहमी स्वच्छ, नीटनेटके आणि पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.